अल्पवयीन चिमुरडीसोबत कुकर्म करून हत्या करणाऱ्या परप्रांतीय नराधमास पोलिसांनी केली अटक। शांतीनगर भागातील गोविंदनगर परिसरात एका इमारतीमध्ये 9 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून हत्या करणाऱ्या नराधम आरोपीस भिवंडी गुन्हे शाखेने रात्री उशिरा अटक केलाय। त्यानंतर त्याचा ताबा शांतीनगर पोलिसांकडे सुपूर्द केलाय। अभय यादव असं या नराधम कुकर्म करणाऱ्या आरोपीचं नाव आहे। गुरुवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास कामावरून घरी परतलेल्या कुटुंबियांना आपली 9 वर्षाची मुलगी घरात आढळून न आल्याने तिच्या परिसरात शोध घेत असता त्याच इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर एका बाहेरून कडी लावलेल्या खोलीत तिचा गळा आवळून हत्या केलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती। शांतीनगर पोलिसांसोबतच भिवंडी गुन्हे शाखेचे पोलीस पथकांनी परिसरातील नागरिकांकडून माहिती घेत आरोपीचा शोध सुरू केला असताना रात्री उशिरा आरोपी हा एका ठिकाणी लपून बसलेल्या अवस्थेत गुन्हे शाखेला आढळून आला। गुन्हे शाखेने आरोपीस पहाटे उशिरा शांतीनगर पोलिसांच्या स्वाधीन केलाय। शांतीनगर पोलिसांनी आरोपी अभय यादव यांच्या विरोधात बलात्कार व हत्या या कायद्याने गुन्हा दाखल केलाय, अशी माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे। आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा। शांतीनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये गोविंदनगर भागामध्ये ते इथे कामावर गेले होते। घरी कोणी नव्हते। त्यांची 9 वर्षाची मुलगी घरी एकटीच होती। ते ज्यावेळी सायंकाळी 7 वाजता कामावरून घरी आले त्यावेळी त्यांना त्यांची मुलगी घरी दिसली नाही। त्यानंतर त्यांनी मुलीचा आजूबाजूला सगळीकडे शोध घेतला। तेव्हा त्याच बिल्डिंगच्या 3ऱ्या माळ्यावर एका रूम मध्ये त्यांना मुलीचा मृतदेह आढळून आला। त्यांनी त्या मुलीला तात्काळ आयजीएम हॉस्पिटलला घेऊन आले। तेथून आम्हाला माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आम्ही आयजीएम हॉस्पिटलला पोहोचलो। तेथील परिस्थिती पाहिल्यानंतर आणि माहिती घेतल्यानंतर तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन आम्ही आरोपीचा शोध सुरू केला। ज्या रूम मध्ये मुलीचा मृतदेह मिळून आला होता ती रूम अभय यादव ज्याची आहे, तो तिथे भाड्याने राहत होता। तो रूम मधून पळून गेला होता। त्याचा मोबाईल स्विच ऑफ होता। त्यानंतर आम्ही टीम करून आरोपीचा संपूर्ण शांतीनगर भागामध्ये तो ज्या रूम मध्ये काम करत त्या परिसरामध्ये सगळीकडे सर्च केला, शोध त्याला आम्ही या केसमध्ये रेप विथ मर्डर नवीन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। या केसमध्ये आरोपीला अटक केलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे।